नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप हॉस्पिटल। आज या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत की आपल्याला जी मलम दिलेलं आहे डोळ्यात घालण्यासाठी, तर ते कशा प्रकारे त्याचा वापर करावा। मलम जे दिलेलं असतं ते दोन पद्धतीने वापरलं जातं। तर याचा अधिक सल्ला तुम्ही फार्मासिस्टना विचारा की कशासाठी दिलेला आहे। काही मलम जे दिलेलं असतं ते आपण पापणीच्या कडांना लावायसाठी दिलेलं असतं, ज्याच्यामध्ये कडांना काही सूज असेल पापणीच्या तर त्यासाठी दिलेलं असतं। मलम हे आपल्या बोटावर घ्यावं, आधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत, त्यानंतर बोटावर थोडंसं मलम घ्यावं। किती घ्यावं? एक तांदळाच्या दाण्या एवढं मलम सुद्धा पुरेसं असतं, त्याच्यापेक्षा जास्त लावायची गरज नसते। आणि त्यानंतर आपल्या पापणीच्या कडांना हे मलम लावावं। काही मलम जे दिलेलं असतं ते आपण डोळ्याच्या आत घालण्यासाठी दिलेलं असतं आणि हे मलम त्याच पद्धतीने घालावे ज्याप्रमाणे आपण डोळ्यामध्ये ड्रॉप घालतो। म्हणजे आपली खालची पापणी वर घ्यावी आणि त्याच्यानंतर हे मलम जे आहे ते डायरेक्टली ट्यूब मधून खालच्या पापणीमध्ये आपण सोडावं। हे मलम सुद्धा साधारणतः तांदळाच्या दाण्या एवढं मलम आपल्या डोळ्याला पुरेसं असतं, याच्यापेक्षा जास्त मलम घालण्याची गरज नसते। हे मलम कसं घालतोय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये अर्थात दिसतच असेल, त्याप्रमाणे वापरा। एक लक्षात घ्या, मलम उघडल्यानंतर त्याचं पुन्हा रिकॅप करणं विसरू नका आणि दुसरं, मलम घालताना नेहमी आपले हात स्वच्छ धुवून त्यानंतरच या मलमाचा वापर करा। धन्यवाद।